हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। और सबसे मेन चीज देखो कि हम लोगों ने मेरे ख्याल से कल तक ऑलमोस्ट 11 से 12 के आसपास, 11 के आसपास हम लोगों ने एग्जाम्पल्स कंप्लीट कर लिया था, है ना? तो ऐसे समझ लीजिए कि जो भी सीरीज अपनी अभी जैसे चल रही है ना, टक्केवारी ज्याला पर्सेंटेज आपण असं म्हणतो, त्या रिगार्डिंग जितके आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जितका आपण अभ्यास केलेला आहे, तितकं पण अगर सपोज तुम्ही टक्केवारीच्या स्वरूपामध्ये करून टाकाल ना बाळा, आणि बाकी व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल्स तर आपल्या सगळ्या ऍपमध्ये तुम्हाला भेटूनच जाणार आहे, ठीक आहे? जे की आपण, मला वाटतं नेक्स्ट मंथ पासनं आपला जो मी नवीन तुम्हाला जे ऍप दिलेला आहे त्यामध्ये त्या हिशोबाने आपण मग प्रोसीड करणार आहोत. तिथे तर प्रश्नांचा लेवल बहुत जोरदार राहणार आहे. जिथे कुठे ना कुठे नवोदयमध्ये गेल्या वर्षी आम्ही जितका पण अभ्यास केलं होतं ना, जसंच्या तसं ऑलमोस्ट असं म्हणू शकता, गणिताच्या स्वरूपामध्ये कम से कम 80 to 85% जसंच्या तसंच जे काही आपण अभ्यास केला होता तसंच तसं आलं होतं, है ना? चला, ते तर नेक्स्ट मंथला आपण बघणारच आहोत. पण आता नेमकं गणिताच्या स्वरूपामध्ये या टक्केवारीमध्ये खासकर आता समोर जाऊया आपण. कोणी नवीन पालक किंवा नवीन पेरेंट्स, कोई नया बच्चा अगर सपोज हमें देख रहे होंगे, तो शुरुआत में मैं बताना चाहूंगा, मेरा नाम है राज और आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा कि कोई भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो हमारे चैनल को प्लीज सब्सक्राइब कर लीजिएगा और वीडियो को लाइक जरूर कीजिएगा। और जिन्होंने ऑलरेडी हमारे चैनल को सब्सक्राइब कर चुके हैं, उनका तहे दिल से शुक्रिया। तो चलो बड़ा, शुरुआत करते हैं पहले एग्जाम्पल से। तो पहला एग्जाम्पल आपका ध्यान आपके सामने है। बघा बाळांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय ते, तर पहिला प्रश्न असा आहे की 17/16 इज हाऊ मेनी हंड्रेड? अरे हंड्रेड नाही बाळा, अरे भगवान, परसेंटेज, ठीक है? तो इसका सवाल ये है की 7/16 म्हणजे किती शेकडा, असा प्रश्न आहे. तर बाळा, किती जेव्हा शेकडा काढायचा असतो तेव्हा नेहमी आपण, माहित आहे तुम्हाला, की गुणीला 100 करत असतो. काय काय गोष्टी बिलकुल सोपे राहतात, है ना? तर त्याला त्या हिशोबाने डील करायचं, बस खतम काम. टक्केवारी किती जेव्हा म्हणतोय तेव्हा गुणीला 100. आणि ओव्हरऑल अगर सपोज तुम्हाला एखाद्या काय म्हणता येणार बाळांनो, टक्के अगर सपोज ऑलरेडी दिलेच असतील, त्याला भागीला 100 असं करायचं. ओके, आता बघा, याला अगर सपोज मला भाग द्यायचा आहे, तर मी ओव्हरऑल 16चा फळा येत असेल तर ठीक आहे, नाही तर मग 4 चौ 16 आणि 4 25 खत्म काम. ओके, अब उसके बाद आप लोग 75 को डायरेक्ट 4 से डिवाइड कर सकते हो. 4 1 जा 4 बड़ा, 7 से 4 गया 3, 4 8 जा 32 हो जाएगा. उसके बाद बचेगा 13, पॉइंट दोगे तो टकला हो जाएगा. 4 7 जा 28 हो जाएगा बच्चा ये. 10 से 8 गया कितना, तो 2, और ये फिर से टकला, तो 4 5 जा 20. क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को? ओके, तो इसमें एक चीज याद रखिए कि 4 1 जा हुआ और ये 18.75 हुआ. 18.75, 18.75 इंटू 25. अब उसके बाद 18.75 इंटू मैं अगर करता हूँ 25 से, तो ध्यान से देखिए, 5 5 जा 25. अब देखो, ये कैलकुलेटरी पार्ट जो है वो तो आपको किसी भी हालत में करना ही पड़ेगा रे, वो तो आप बचपन से करते ही आ रहे हो ना, है ना? तो इसमें देखो, अगर सपोज मैं बोलूँ 5 7 जा कितना, तो 35, और ये 37 हो जाएगा. देन आफ्टर 5 8 जा 40 प्लस 3 43 हो जाएगा. 5 1 जा 5 प्लस 4 9 हो जाएगा. प्लस करोगे 2 5 जा फिर से 10 हो जाएगा. देन आफ्टर 2 7 जा 14 प्लस 1 15 हो जाएगा. 2 8 जा 16 17, और 2 1 जा 2, और ये 3 हो जाएगा, है ना? अब अगर सपोज इसको मैं बोलूँ तो 5 7 और टकला कितना होता है रे भाऊ, तो 7 ही होता है. 3 और 5 कितना, तो 8 होता है. 9 और 7 कितना, तो 16 होता है, और ये 4 होता है. अब जनरली आप देखोगे तो आंसर वैसे के वैसे ऑलमोस्ट सही दिख ही रहे आपको, ये तो हो ही नहीं सकता. 2 डिजिट के बाद पॉइंट है ना बच्चा, तो 2 डिजिट के बाद पॉइंट लगा दो, मतलब आपका आंसर 468.75. आणि दशांश संख्यांच्या गुणाकार आपण कित्येकदा तरी छान पद्धतीने केलं आहे. दशांश जेव्हा आपण चॅप्टर अभ्यास केलं होतं, जेव्हा डेसिमल चॅप्टर आपण अभ्यास केला ना बाळा, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये केलेल्याच आहेत. ओके, तुमचं उत्तर या ठिकाणी 468.75. आणि एक लक्ष द्याल, ते जनरली बघा, उत्तर बिलकुल कुठे नाही कुठे
असं फक्त पॉइंटच थोडंसं शिफ्टिंग कुठे ना कुठे जरा इकडे तिकडे करतात, पण जसं जसं उत्तर असते हे लक्षात ठेवायचं. ओके, आता समोर जाऊया बाळांनो आपण, ध्यान से देखिएगा. नेक्स्ट 13, अगर सपोज मैं बोलूं अ मोटरसाइकिल कॉस्ट, इसमें अगर सपोज मुझे बताना है तो ये देखो सवाल बहुत बेहतरीन है. एका मोटरसायकलची किंमत 70,000 आहे आणि 2 वर्षानंतर मोटरसायकलची किंमत 24% काही नाही 24% होत असेल किंवा 24% कमी होत असेल असं म्हणायला पाहिजे होतं इथे. 24% कमी होत असेल तर मोटरसायकलची किंमत किती? ठीक आहे. अ मोटरसायकल कॉस्ट इज 70,000. आफ्टर 2 years the value of motorcycle is 24%. ठीक आहे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मोटरसायकल? तर बाळांनो सीधा सीधा अशा वेळेस लक्षात ठेवा आणि सीधा आपल्याला समजतोय ना रे, एखाद्या गोष्टीला जसं आपण घेतो, जसं तुम्ही गाडी घेता, ठीक आहे, तर शोरूम मधून ज्या क्षणी तुम्ही गाडी काढता ना बाळा, त्या क्षणापासूनच त्याची किंमत कमी होणं हे चालू होऊन जातं. शुरुआत हो जाती है उसकी, ये चीज समझ लीजिएगा, है ना. अब यहाँ पे तो 2 साल मतलब गाड़ी खरीद के होने के बाद 2 साल के बाद क्या 70,000 रहेगा क्या? नाही ना. 2 वर्षानंतर त्याची खूप किंमत कमी होतो रे बाळा. ठीक आहे. तर ते किंमत कमी कितीने झाली म्हणते तर 24% कमी झाली. ठीक आहे. तर आता काय करावं लागेल तर आधी 70,000चं पहिले 24% काढायचा आणि त्यानंतर जे काही व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू नाही बाळा, ते मायनस करायची. म्हणजे कसं तर बघा सांगतो. 70,000च्या आधी तुम्ही 24% काढा. आता हे काढणं म्हणजे कसं बाळा, तर 70,000च्या म्हणजे इंटू 24% म्हणजे भागीला 100. टकल्या 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 केला म्हणजे 700 गुणीला 24 आलं बाळा फक्त. म्हणजे याला तुम्ही डील कराल तर 700 इंटू 24 जर करणे म्हणजे कसं, तर ह्या फालतू 700 ला करण्यापेक्षा 24 ला 7 ने गुणाकार करा. 4 7 जा कितना बड़ा तो 28 होता है. 7 2 जा 14 प्लस 2 मतलब ये हो जाएगा 16, मतलब 168 और ये दो जीरो है मतलब 2 जीरो डायरेक्ट लगा दो, खत्म का. क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को, है ना. मतलब पहले गाड़ी थी 70,000 की, बाद में 24% से वो घट गई, मतलब कितने से घटी? पैसों से घटी ना बड़ा. 24% मतलब क्या 70,000 से क्या 24% हम लोग थोड़ी माइनस करने वाले. आपको 24% वैल्यू, जो भी वैल्यू आपकी आई है वो वैल्यू आपको मायनस करनी है. मतलब 16,800. तर 70,000मधून बाळांनो काय करायचं, 16,800 काय करा, मायनस करा. तर मायनस केलं बाळा, त्या क्षणी काय मिळेल तुम्हाला? टकल्या 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 टकल्यातून 8 गेले 2, टकल्यातून 7 गेले 3, मग 7तून 2 गेले बाळा 5. तर 53,200 तुमचं उत्तर राहतं. क्या ये बात क्लियर हुई? क्या बात क्लियर हुई? बघा 70,000 जे त्यांनी गाडी घेतली होती ना बाळा, तेव्हाची किंमत झाली. त्यानंतर 2 वर्षानंतर 24% कमी झालं ना रे. मी नाही म्हणत, प्रश्न म्हणतोय. ठीक आहे. तर मग कमी झालं तर नेमका रुपयाच्या संदर्भामध्ये किती कमी झालं असेल? ते आम्हाला माहित नाही. म्हणून 70चे 24% काढून टाकायचे. ते झालं किती? 16,800 आणि ते मूळ किमतीमधून मायनस करायचं. आता मूळ किंमत म्हणजे जे खरेदी आपण करतो, ज्या किमतीमध्ये आपण खरेदी करतो ना, त्याला मूळ किंमत म्हणतात, विच इज नोन एज कॉस्ट प्राइस इन इंग्लिश. इंग्लिश में आप उसे कॉस्ट प्राइस बोल सकते हो. ठीक है. ये सारी चीजें इसके बाद का जो चैप्टर है अपना प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण छान पद्धतीने अभ्यास करणारच आहोत. ओके. चला बाळांनो, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. त्या प्रश्नाकडे जाण्याआधी बस एक रिक्वेस्ट तुम्हा सगळ्यांना करणार, ज्या कोणी नवीन मुलं किंवा नवीन पेरेंट आम्हाला बघत असतील, आमचा सांगितलेला कंटेंट जर तुम्हाला छान वाटत असेल तर आमच्या चॅनलला पक्का सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा बाळांनो. ओके. चलो, तो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं बच्चा. तो नेक्स्ट एग्जाम्पल काय म्हणतोय बघा, की इफ 25 ग्राम ऑफ wheat are used from 25 kg of wheat, then how much wheat is used per 100? मतलब 25 किलोग्राम गव्हामधून 25 ग्राम गहू वापरण्यात आले रे, तर शेकडा किती गहू वापरला असेल असं म्हणतोय. तर सीधा सीधा मला एक गोष्ट सांगा, हे 25 किलोग्राम गहू मधूनच 25 ग्राम वापरण्यात आले आहेत ना, मान्य कराल, है ना. तर आपल्याला त्यांनी विचारलंय की शेकडा किती गहू वापरण्यात आला. आम्हाला काय माहित किती वापरण्यात आला. गहू किती वापरण्यात आला ते माहित आहे, पण टक्केवारीच्या स्वरूपामध्ये माहिती नाही ना बाळा. आम्हाला टक्केवारी माहिती आहे का? नाही. तर मग आता इतकं पक्का आहे की 25 किलोग्राम चे कितीतरी टक्के असतील जे वापरण्यात आले असतील, जेव्हा काउंट कुठे होतोय तोय, तर 25 ग्राम होतो.
म्हणजे 25 किलोचे कितीतरी टक्के हे 25 ग्राम होतो. आता ग्राम मध्ये कसं लिहितात बघा, 25 किलो म्हणजे 25 असंच झालं बरोबर. आता एक्स टक्के म्हणजे बाळा एक्स भागीला 100 आणि 25 ग्रामला कसं लिहितात असं नाही बाळा, तर 0.025 असं लिहितात. ठीक आहे, 25 ग्राम. जर 250 ग्राम राहिलं असतं तर कसं लिहिलं असतं आपण? 0.250 ग्राम. ठीक आहे, जसं अर्धा किलो आपण कसं लिहितो? 500 ग्राम असते ना, म्हणजे 0.500 ग्राम असं असते बाळा. समजलं? आणि 1 किलोच्या वरती जे काही 2 किलो, 3 किलो, 4 किलो हे सरळ सरळ मूळ संख्यांच्या स्वरूपामध्ये लिहायचं. ठीक आहे, आता बघा याची गरज नाही आपल्याला, पण सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, आता इथपर्यंत समजलं? काही डाऊट आहे? मी काय म्हटलं पुन्हा सांगतोय, की 25 किलोग्राम गव्हामधून 25 ग्राम गहू त्यांनी वापरण्यात आले, म्हणजे कितीतरी टक्के त्यांनी वापरले होते. तर कुणाचे टक्के वापरले? तर जे ऑलरेडी असतात. किती होते? तर 25 किलो. त्या 25 किलो गव्हामधूनच कितीतरी टक्के त्यांनी यूज केलं. काय? किती यूज केलं? तर 25 ग्राम. बस. 25 ग्रामच तर यूज केलं ना, तर किती टक्के आम्हाला काय माहित, म्हणून मी ते एक्स मानलं. ओके. यानंतर काय करायचं, की एक्स ला इथेच्या इथेच राहू देऊया, बाकी सगळं तिकडे फेकून देऊया. चालेल? आता हा गुणाकारामध्ये आहे, तिकडे जाणार तर काय होणार बाळा? भागाकारात होणार. समजलं? तर मग त्याच्यानंतर अब देखो बच्चा, ये सारे चीजें जो भी नंबर नंबर है वो नंबर के तरफ जाते, ये चीज समझ लो. ठीक है, मतलब x इक्वल्स टू काय? x इथंच राहू देऊया. ज्या गोष्टी गुणाकारात आहेत ते भागाकारात जाणार, जे भागाकारात आहेत ते गुणाकारात जाणार. ठीक आहे, आता बघा हा भागाकारामध्ये आहे ना, इकडे येणार ना बाळा, तर 0.025 गुणीला काय होणार? 100 होणार. मान्य कराल? त्यानंतर हा 25 गुणाकारात आहे ना इथे, इकडे येणार इक्वल टूच्या राईट कडे, तर तो भागाकारात जाणार. हा लक्ष द्या. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघ रे बाबा, काय, की कधी पण जेव्हा केव्हा आपण दशांश संख्याला म्हणजे 10 म्हणा किंवा 10च्या पटीमध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्याला जेव्हा गुणाकार करतो ना, म्हणजे हा 100 सोबत गुणाकार करत आहात, म्हणजे इथे किती शून्य आहेत रे बाळा? 2 शून्य आहेत. तर पॉइंट हा 2 कदम समोर जात असतो. म्हणजे कुठे जाणार? टू बुक म्हणजे हा पॉइंट अपने आप मर जाता है, ये चीज समझ लो. मतलब ये क्या हो जाएगा, की भाई पॉइंट तिथे 2 कदम समोर गेलं ना, म्हणजे 2.5च राहिलं फक्त. भागीला 25. खतम काम. आता मला सांगा रे, 25च्या फळ्यात 25 नाही येतील तर काय येणार? येतात ना, 25 किती जा? तर 1 जा. पण एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून एका अंकानंतर पॉइंट देऊन द्या. म्हणजे तुमचं उत्तर बाळांनो 0.1%. खतम. जो चीज आपको पूछा था, की 25 किलोग्राम चा किती टक्के हा 25 ग्राम आहे? तर त्याचं उत्तर 0.1% आहे. समझला? कोई डाउट है बच्चा किसी को? इसको जरा अच्छे से समझ लीजिएगा. बस सारा खेल ये कॅल्क्युलेशन काय है, ज्या गोष्टी आपण शिकलोत ना बाळा, दशांश संख्यामध्ये, दशांश संख्याचा मग तो गुणाकार असो, भागाकार असो, है ना, बेरीज, वजाबाकी, ह्या सगळ्यांच्या मिक्सिंग कुठे ना कुठे आता येणाऱ्या प्रत्येक एक्झाम्पल्स मध्ये, मग तो आता कुठलाही टॉपिक आपला असू द्या, त्यामध्ये हा जरूर होणार आहे. तर त्यासाठी नेमकं तुम्हाला हे सगळे बारकावे माहिती पाहिजे, की नेमकं आपल्याला काय म्हणतात रे, दशांश संख्यांच्या बेरीज म्हणा, भागाकार म्हणा, गुणाकार कसं करतात. ठीक आहे, तर मी हे तुम्हाला ट्रिक सांगितलंच आहे आणि क्लासमध्ये तर आपण करतो है ना. तर चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया बाळा. बघा ऍपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटूनच जातील. ओके, तर बघा राहिली गोष्ट दुसरी, हाऊ मच. देखो सवाल समज लीजिए, की 140 चे शेकडा 12.5 किती? 140 चे शेकडा 12.5 किती म्हणतोय? वाव. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त शब्दशः त्यांनी कुठे ना कुठे तुमचा दिमाग खरायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आता काय म्हणतोय? हाऊ, अब इंग्लिशमध्ये देखो इसमें ऐसा रहेगा, हाऊ मच इज 12.5. 100 नाही, इथे पर्सेंट म्हणायला पाहिजे. पर्सेंट ऑफ 140. सीधा सीधा म्हणजे बाळा 140 चे शेकडा 12.5 किती म्हणतोय? 12.5 रे. 140 चे शेकडा म्हणजे 12.5 बघा टक्के किती, असं त्याचा प्रश्न आहे. जरुरी नाही की गणितीय स्वरूपामध्येच तुम्हाला दिलं जाईल. त्यांनी ह्या शब्दांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं होतं. त्याचं रूपांतर तुम्हाला गणितीय स्वरूपामध्ये करता यायला पाहिजे, हे त्याचं म्हणणं होतं. 12.5 म्हणजे काय? तर 12.5. आता ज्याला 12.5 म्हणजे 12.5 हे माहित नाही, तो याला सॉल्व्हच नाही करू शकणार बाळांनो. ठीक आहे? म्हणून ह्या बारीक बारीक गोष्टी समजून घ्या. तर 140 चे म्हणजे काय? तर 140 चे म्हणजे गुणिला असतो
आणि 12.5% म्हणजे भागीला 100 असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता त्यानंतर बघ रे बाळा, टकल्या टकल्या गेला. त्यानंतर 5 2 जा सॉरी 2 5 जा 10, 2 5 जा 10 और 2 7 जा 14 म्हणजे 7 गुणीला 12.5 भागीला 5 रहना. ओके, देखो अभी बचा ही कुछ नहीं है बड़ा, अभी बस डिवाइड कर लो, खत्म कर लो. मतलब अगर 12.5 को अगर 5 से आपने डिवाइड कर लिया, 12.5 को अगर 5 से आप डिवाइड करते तो कैसे होगा? बिल्कुल आसान है बच्चा. तो 5 2 जा 10 होता है. उसके बाद ये बच्चा तो पॉइंट है करके पॉइंट दे दो. अब देखो ये डिवाइड म्हणतात ना बाळांनो, तुम्हाला आलंच पाहिजे. दशांश संख्यांचा आपण भागाकार कसं करतोय, गुणाकार कसं करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी जे चॅप्टर आपला अभ्यास केला होता त्यामध्ये सगळ्या गोष्टी केलंच आहे रे बाळा. हाँ? अब देखो कोई नया बच्चा ये अगर सपोज देख रहा होगा, थोड़ा सा उसे ये कहीं ना कहीं मैं ऐसा नहीं बोलूंगा कि उसे नहीं आएगा. अगर सपोज उसके कंसेप्ट अच्छे हैं तो उसको वो पक्का 100% आना ही आना है. ऐसा नहीं कि नहीं आएगा करके. बावजूद उसके अगर सपोज मैं बताना चाहूँ तो देखो, अगर सपोज उन्होंने मतलब ये पर्टिकुलर डेसिमल के रिगार्डिंग चीजों में अगर आपको तकलीफ जा रही है, तो दशांश संख्या नावाचा कन्सेप्ट आपण ऍपमध्ये पण सांगितला आहे आणि आपल्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर पण दशांश संख्या बाय राज सर आप टाइप कर लीजिएगा, आपको पक्का मिल जाएगा. ओके, तो देखो बड़ा, अब इसको मुझे डील करना है तो पॉइंट है तो इसलिए पॉइंट दिया, फिर बाद में ये 5 जैसे के वैसे और 5 5 जा 25 आया बड़ा. ओके, तो ये कितना कटा? तो ये बचा आपके पास 2.5 and that one is क्या 7.2.7 into 2.5. आता यांना गुणाकार करा रे. 25 ला 7 ने गुणाकार करा. 7 5 जा किती? तर 35. 7 2 जा 14, 17 आणि एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून पॉइंट. तुमचं उत्तर झालं बाळा 17.5. हा तुमचं उत्तर. सीधा सीधा म्हणजे 140 चे 12.5% त्यांनी विचारलं होतं, तर ते नेमकं किती? तर 17.5. समजलं? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सगळं खेळ आता मग कॅल्क्युलेशनच्या राहणार. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट होती या शब्दाच्या स्वरूपाला तुम्ही गणितीय स्वरूप कसं देता. मग गणितीय स्वरूप दिल्यानंतर त्याला कॅल्क्युलेशन कसं करता, हे ज्याला जमलं ना बाळा, ऑलमोस्ट कंप्लीट होऊन जाणार है ना. ये अगर सपोज जिसको अगर सपोज आ गया, ये बिल्कुल इसको अच्छे से सॉल्व कर लेगा, ये चीज समझ लीजिएगा. ओके, तो चलो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं. नेक्स्ट प्रश्न बघूया बाळा. आता बघा काय नेक्स्ट प्रश्न, तर 16वा प्रश्न असा आहे की 12. अरे भगवान, कधी कधी असे प्रश्न येतात ना बाळा. बघा, 12% म्हणजे काय म्हणतो रे भगवान. आता तुम्हाला कितीदा केलाय रे आपण. 12% म्हणजे काय? टक्के ज्या क्षणी तुम्हाला दिसतो ना रे, त्याला भागाकारामध्ये 100 ने खतम का. आता 12 आणि 100 ह्या दोन्ही गोष्टी 4च्या फळ्यामध्ये येतात ना. 4 तिरी 12 आणि 4 25च्या, म्हणजे तुमचं उत्तर 3/25. हा खत्म. काही काही प्रश्न दिमाग खराब इतना इजी क्यों देता है ना, तो मेरे को समझ में नहीं आता है ना. तो ऑब्वियस सी बात है बच्चा, उसको भी ओवरऑल सिनेरियो देख के ही चीजों को प्रोसीड करना रहता है. और कहीं ना कहीं मैंने आपको पहले कितनी दफा बता के हो चुका है कि जो भी 20 सवाल होते हैं ना नवोदय के मैथमेटिक्स के, उसमें से नहीं ज्यादा तो 15 से 16 सवाल बिल्कुल, आप मैं सच बता रहा, बोल चुटकी भर सिंदूर में ही सॉल्व हो जाएंगे. उसको ज्यादा उतना समय नहीं लगता है. बस ये 4 से 5 सवाल कुछ ऐसे रहेंगे जो चैलेंजिंग रहेंगे और वही आपका नवोदय में सिलेक्शन कराएगा. ये चीज याद रखना. तो वही 4 से 5 सवालों के लिए हमें कहीं ना कहीं मैथमेटिक्स को इतना बेहतर बनाना है बड़ा कि नवोदय के रास्ते अपने लिए खुल जाए बस. ओके, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं. वाह, बहुत ही बेहतरीन एग्जाम्पल. तो देखो बच्चा, है तो बड़ा आसान, बस एक वक्त का थोड़ा सा तकादा है. वक्त अभी समझ लीजिएगा कि कहीं ना कहीं दूसरा क्लास है, बाकी कुछ नहीं है ना. तो वो पहले मैं कंप्लीट कर लेता हूँ और बाद में तो ये जो भी चीजें हमने अभी तक पढ़ी है ना, आई होप आपको ये समझ में आया ही होगा. तो एक काम कर लीजिएगा, जितने भी चीजें हमने पढ़ी है उसको अच्छे से राइट डाउन कर लीजिए, अच्छे से नोट बना लीजिएगा. और दूसरी चीज, ये जो भी पर्टिकुलर कंसेप्ट है, ये जो एग्जाम्पल है बच्चा, है ना, इस एग्जाम्पल को आप क्या कर लीजिए, खुद होके सॉल्व करने की कोशिश कीजिए. थोड़ा सा हिंट अगर मैं बताऊं ना, तर एका टाकी 5000 लिटर क्षमतेची आहे. समजा या टाकीत 55 लिटर पाणी आहे. त्यापैकी 350 लिटर पाणी जर वापरण्यात आले असेल तर आता टाकीमध्ये किती शेकडा पाणी उरलेलं आहे, याबद्दल थोडासा तुम्ही विचार करा रे. रात्रभर थोडासा विचार करा आणि मला सांगा उद्याला की खरंच याचं उत्तर काय असेल बाबा. किंवा अगर जर उत्तर आलं तर आत्ताच कमेंट करा आणि मला सांगा, बघू कोणाचं उत्तर पहिल्यांदा येतोय बा म्हणून. आणि मी त्याचं नाव स्पेशली, जे 3 मुलं राहतील त्यांचा मी पक्का डेअरी मिल्क सिल्क कुरिअर करून पाठवणार, टेन्शन नाही. ठीक आहे, अगर ज्याचं उत्तर आला त्याचा. ये देखो चालू हो गए.
सर नहीं मिलेगी करके, अरे पक्का मिलेगी रे भाई, टेंशन नहीं है, मैं आपको पक्का भेज दूंगा कुरियर करके। ओके, तो एनीवे जो भी है, आई होप हमने जो भी पढ़े हैं आपको समझ में आया होगा, ये दुआ करता हूं, और ऐसे ही पढ़ाई जारी रखिए। और कोई नए बच्चे अगर सपोज हमें देख रहे होंगे तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।